नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजे ATS इयत्ता पहिलीसाठी आज आपण घरदर्शक शब्द किंवा कोण कोठे राहतो हे पाहणार आहोत. याच्या आधी आपण भाग 1 पाहिला. याच्या आधी आपण घरदर्शक शब्दाचा किंवा कोण कोठे राहतो याचा भाग 1 पाहिला. आज आपण भाग 2 पाहणार आहोत. आता या भागामध्ये पहिला शब्द आहे किंवा पहिला प्राणी आहे तो म्हणजे गुरे. गुरे म्हणजे विविध जनावरे जसं गाई, म्हशी वगैरे. तर ह्या गुरे गुरे कुठे राहतात? तर गुरे राहतात किंवा गुरांना ठेवतात कुठे? गोठ्यात. गुरांना कुठे ठेवतात? गोठ्यामध्ये. त्यानंतर दुसरा शब्द आहे तो साप. आता साप कुठे राहतो किंवा सापाचं घर कुठे आहे किंवा तो कुठे राहतो? तर साप राहतो बिळात किंवा वारुळात. साप राहतो बिळात किंवा वारुळात. त्यानंतर तिसरा आहे कावळा किंवा चिमणी. आता कावळा किंवा चिमणी हे आहेत पक्षी. आता हे पक्षी कुठे राहतात बरं किंवा त्यांच्या घराला काय म्हणतात? तर घरटे. कावळा किंवा चिमणी राहतात घरट्यात. म्हणजेच कावळा आणि चिमणीचं असतं घरटे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे किंवा चौथा प्राणी आहे कोळी. आता कोळी कुठे राहतो? तर कोळी राहतो जाळ्यामध्ये किंवा कोळी स्वतःचं घर तयार करतो त्याला म्हणतात जाळे. कोळ्याचं असतं जाळे. त्यानंतर पाचवा आकडा आहे वाघ किंवा सिंह. वाघ किंवा सिंह. आता वाघ किंवा सिंह कुठे राहतात किंवा त्यांच्या घराला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात गुहा. वाघ किंवा सिंह यांच्या घराला म्हणतात गुहा किंवा वाघ किंवा सिंह हे गुहेत राहतात. त्यानंतर सहावा आकडा आहे नाग. नाग कुठे राहतो? जसा साप बिळात आणि वारुळात राहतो तसंच नाग बिळात किंवा वारुळात राहतो. त्यानंतर सातवा आकडा आहे कोंबडी. आता कोंबडी कुठे राहते व तिला कुठे ठेवतात? तर कोंबडी राहते खुराड्यात किंवा कोंबडीच्या घराला म्हणतात खुराडे. कोंबडी खुराडे. नंतर आठवा आकडा आहे पोपट. पोपट कुठे राहतो? तर पोपट राहतो पिंजऱ्यात किंवा त्याच्या घराला पिंजरा किंवा ढोली. पिंजरा किंवा ढोली असं पोपटाच्या घराला म्हणतात. आता हे आपण घरदर्शक शब्द पाहिले परत एकदा रिपीट करूया. गुरे गोठा, साप बिळ किंवा वारुळ, कावळा चिमणी घरटे, कोळी जाळे, वाघ किंवा सिंह गुहा, नाग बिळ किंवा वारुळ, कोंबडी खुराडे